स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रभाग रचना देखील घोषित करण्यात आली आहे। यामुळे आता उमेदवार हे आपल्या इच्छेनुसार कोणकोणत्या प्रभागातून उभे राहायचे ते आरक्षणाप्रमाणे उभे राहण्यास सज्ज झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 16-17 यामधून महानगरपालिका निवडणूक लढण्याकरिता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ हे देखील इच्छुक आहेत। त्यांनी औरंगाबाद UCN TV न्यूजच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत या निवडणुकीबाबत चर्चा करीत आपले विचार मांडले आहेत। आपल्या सर्वांचं औरंगाबाद UCN TV न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। आरक्षण डिक्लेअर झालेले आहे। आरक्षणमध्ये सगळे म्हणजे जे आरक्षित आहेत ते आरक्षण पूर्ण डिक्लेअर झालेले आहेत। प्रभाग जवळजवळ डिक्लेअर झालेले आहेत। पूर्ण शहराचे प्रभाग 29 प्रभाग आहेत। त्या प्रभागामध्ये एक प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 16, ज्या प्रभागामध्ये OBC उमेदवार पण आहेत, महिला OBC आहेत, पुरुष आहेत, सर्वसाधारण असा वार्ड आहे। या वार्डाची लोकसंख्या 44,000 पेक्षा थोडीशी जास्त आहेत। हा प्रभाग खूप मोठा आहे। सावरकर चौकापासून सुरू होतो, समर्थनगरपासून तर पार MGM ते 7 हिल ते क्रांती चौक आणि क्रांती चौक ते परत सावरकर चौक, म्हणजे या प्रभागामध्ये आपले अजबनगर असेल, कैलाशनगर असेल, मोतीवाला नगर असेल, भैसय्या नगर असेल, महेश नगर असेल, अशा मोठमोठे एरिया आणि छोटे छोटे एरिया पण या प्रभागामध्ये आहे। या प्रभागामध्ये जातीबद्दल आपण बघितलं, सर्वच जाती जमातीचे लोक या प्रभागामध्ये आहेत। या प्रभागामध्ये आत्तापर्यंत आपण ऐकलेले आहेत त्यामध्ये जे उभं राहणारे आहेत ते पैसेवाले पण आहेत, युवराज पण आहेत, आणि जे लोकांसाठी कंटिन्यू सरळ भांडत असतात, सुखादुःखामध्ये सामील होत असतात, ते पण या वार्डामध्ये पहिल्या जे आपल्याला माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये निवडणूक लढण्याचे इच्छुक आहेत। यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या सोबत आहेत। भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अभय टाकसाळजी आमच्या सोबत आहेत, ते सुद्धा या प्रभागातून लढण्यास इच्छुक आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर, तुमचं UCN TV न्यूजमध्ये स्वागत आहे। आता इच्छुकामध्ये तुमचं पण नाव आलेलं आहे का अभय टाकसाळ प्रभाग क्रमांक 16 मध्ये लढणार, काय म्हणणं आपलं? मुळातच 16 हा माझा मतदारसंघ आहे, प्रभाग आहे, आणि त्याच्याबद्दल आपुलकी आणि आत्मीयता तर आहेच, परंतु जसं 16बद्दल आहे तसंच 15बद्दल आणि 17बद्दल देखील आहे। त्याच्यामुळे आता जेव्हापासून हा प्रभाग रचना आलेली आहे तेव्हापासून 15, 16 आणि 17 या तिन्ही प्रभागातले जे काही मित्रमंडळी आहेत, जे काही सहकारी आहेत आणि नागरिक देखील, जे मला ओळखतात, मी ज्यांना ओळखतो आणि माझं काम ज्यांना माहिती आहे, असे सगळेजण आपल्या या प्रभागातून, कोणी म्हणते 15तून लढा, कोणी म्हणते 16तून लढा, कोणी म्हणते 17तून लढा, परंतु आता पक्ष आणि लोक मिळून ठरवतील। परंतु पूर्ण शहरच माझं आहे। मी कुठूनही निवडणूक लढलो आणि निवडून आलो तर पूर्ण शहरासाठीच काम करणार आहे। परंतु एकाच प्रभागामधून तुम्हाला लढायला तर कोणता प्रभाग ते आता पूर्ण आता सगळ्यांचा विचार घेऊन ते ठरवता येतील, परंतु सध्या तरी 15, 16 आणि 17 या तिन्हीचा विचार आहे। म्हणजे 16तून निवडणूक लढवली तर आपल्या 16 प्रभागामध्ये सध्या आम्हाला आमच्या माहितीप्रमाणे इथं युवराज सुद्धा येणार आहेत, धनधाडके पैसेवाले सुद्धा येणार आहेत, आणि आपण जनसामान्याचे काम करणारे आहात। ते धनधाडक्यांना कसं आपण फेस करणार आहोत? नाही, खरं तर वर्तमानपत्रातून तुमच्यासारख्या जागरूक पत्रकारांकडून ती सगळी माहिती मिळतेच आहे। युवराज कुठं नाहीत, सगळीकडे युवराज आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये युवराज आहेतच आणि प्रत्येक प्रभागामध्ये धनदांडगे आहेतच, परंतु आपल्या चॅनलमार्फत माझी लोकांना विनंती आहे की हे आवळा देऊन भोपळा काढतात। तुम्हाला जर आवळा देऊन भोपळा जाऊ द्यायचा नसेल तर ह्यांची जी काही काळा पैसा असेल तो घ्या, परंतु मतं टाकू नका, कारण हे गुप्त मतदान आहे। कारण आता तुमचं मोठं पाकिट मारलं जाणार आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पाणीपट्टी ते वाढवणार आहेत, आणि गुंठेवारी आणि तुमचं बिना परवानगीची बांधकामं ज्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे, त्या सगळ्या प्रश्नावर तुमचं फार मोठं नुकसान ही करायला जाणार आहेत। जर तुम्ही यांच्याकडून पैसे घेऊन मतदान जर त्यांना केलं, हे निवडणुकीचा धंदा करायला येणार आहेत। जे निवडणुकीचा धंदा करतायत त्यांच्यापासून सावध राहा, एवढंच आवाहन करू शकतो। 15, 16, 17 म्हटले आपण, पण 16च्या जे समस्या आहेत
त्याच्याबद्दल आपण काही अभ्यास केलेला आहे का? बिलकुल. 16 मतदारसंघ जो आहे तर हा अत्यंत मोठा मतदारसंघ आहे. जोपर्यंत तुम्ही म्हणलात की 44,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेला मतदारसंघ असलेला हा मतदारसंघ. आता पूर्वी 8-8.5 हजाराचे वार्ड असायचे, आता जवळपास ही मिनी विधानसभा असल्यासारखं ते आहे. परंतु हा माझा जो 16 मतदारसंघ आहे हा ह्याचे प्रश्न आणि इतर शहरातले प्रश्न काही वेगळे नाही. मुळातच मी पहिलं प्राधान्य देतो या मतदारसंघातल्या प्रश्नाला, तो म्हणजे रस्त्याचा प्रश्न, जो की जालना रोडला पॅरलल असा तयार केलेला हा कैलासनगर पासूनचा रस्ता, अगदी सावरकर चौकापासून तर अगदी तो MGM पर्यंत जाणारा हा पॅरलल रस्ता म्हणून ओळखला जाणार होता. मध्यंतरी अगदी धडाक्यात लगेच तोडफोड करून टाकली, लोकांची घरं तोडली. परंतु अजूनही आपल्या कैलासनगर स्मशानभूमीच्या पुढचा जो टप्पा आहे MGM त्या गॅस एजन्सीपर्यंतचा, हा रस्ता कनेक्ट न झाल्यामुळं आणि पुलाचं काम रखडल्यामुळं याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आता प्रशासकच आहेत, नगरसेवकच कोण नाही, आणि त्यामुळं याला प्राधान्य असणार आहे. त्याचबरोबर जी दहशत निर्माण केलेली आहे, ज्यांनी बिना परवानगी बांधकाम केलेलं, आता त्यांचे पण आत जाऊन घरं तोडू, याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या सभागृहात जाऊन लोकांचं जे काही म्हणणं आहे किंवा लोकांचं जे काही दुखणं आहे हे मांडून त्याच्यामध्ये लोकांना संरक्षण मिळवणं जुना आणि चिघळत चाललेला प्रश्न. नासूर हो गया है ऐसा सवाल, वो है पाणी का. आपल्या या 16 मध्ये काही वार्ड असे आणि सर्वात मोठा प्रश्न आपल्या शहराचा की ज्याचा आता तो प्रश्न मांडून लोक थकलेत हो. अगदी आंखों के आंसू सूख गए ऐसी बात हो गई. नासूर सवाल हो गया है, वो है पाणी का सवाल. आपल्या 16 मधल्या काही भागामध्ये म्हणजे उच्चभ्रू असलेलं, म्हणजे आपल्या ह्याच्यानंतरचा मोतीवाला नगरच्या अलीकडचा जो परिसर आहे, कैलासनगरचा परिसर आहे, त्याच्या पुढचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये पाणी केव्हा येणार याची वेळच निश्चित नाही. पाणी कोणत्या तारखेला, 5ला पाणी येतो, काही 10 दिवसानंतर पाणी येतो. काही नागरिकांनी अशी तक्रार केलेली आहे मुख्तारभाई की त्यांना पाण्याची वेळच माहीत नाही. म्हणजे घरातल्या नवरा किंवा बायको दोघं जर कामाला जात असतील तर नवरा किंवा बायकोला घरातच राहावं लागतं, कारण आता कळतं की आज पाणी येणार आहे, दुपारी पाणी येणार आहे, परत मेसेज येतो दुपारी नाही संध्याकाळी येणार आहे, संध्याकाळी नाही रात्री कधीतरी येणार आहे, आणि पाणीच येत नाही. आणि असं करून कोणाला बाहेरही जाता येत नाही, कोणाच्या मौतीला जाता येत नाही, कोणाच्या लग्नाला जाता येत नाही. असा एक फार मोठा जटिल प्रश्न या 16 नंबरच्या अनेक भागांचा, जे सुशिक्षित वार्ड आहेत, जिथं सुशिक्षितांची वस्ती आहे, अशा ठिकाणी देखील तो मोठा प्रश्न आहे. कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. आता हे तुमचा अर्धवट रस्ता सोडल्यामुळं कचरा कुठेही पडू लागलेला, घंटागाडीचा प्रश्न आहे, शाळांचा प्रश्न आहे, आरोग्य केंद्राचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला असं वाटतं की पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न तर आहेच. अहो आपण आनंदी केव्हा राहणार? आपल्याला साधं एक गार्डन नाही हो. गार्डन जे आहेत ते काही वस्त्यामध्ये आहेत, काही वस्त्यात नाहीत. पाणी आम्ही टॅक्स तर सगळेच भरू लागलेलो आहोत. आम्हाला गार्डन मिळालं पाहिजे, आम्हाला आरोग्य केंद्र मिळालं पाहिजे, असे अनेक प्रश्न आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं जे काय आहे, तो जो आपला जो निधी येऊ लागलेला आहे, तो निधी प्रामाणिकपणे खर्च झाला पाहिजे. लोकांना मी आपल्या चॅनलमार्फत सांगू इच्छितो, आपण जर पैसे घेऊन मतदान केलं तर तुम्हाला चांगला रस्ता मिळणार नाही, चांगला विकास मिळणार नाही, कारण मग त्याच्यात टक्केवारी ठरलेली आहे. असे अनेक प्रश्न आहेत. यामध्ये आता आपण बघत आहोत प्रभाग जो सिस्टम आहे, प्रभाग सिस्टममध्ये 4 उमेदवार राहणार आहेत. 4 उमेदवार म्हणजे आपण जे पॅनल वगैरे बनणार आहे किंवा वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार असणार, तर आपण कोणत्या पॅनलसोबत किंवा आपला स्वतःचा पॅनल बनवणार आहोत? आमचा पहिला प्रयत्न असा राहणार आहे की महाविकास आघाडी झाली पाहिजे. आम्ही असा म्हणजे प्रयत्न लोकसभेत देखील केलेला आहे. मोठं लोकसभेत आम्ही तर स्वतः आमचे पॅम्पलेट छापून आम्ही लोकसभेचे उमेदवार आमचे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांचा प्रचार पूर्ण विधानसभा मध्य परिसरामध्ये केलेला होता. त्याचबरोबर विधानसभेच्या वेळेस तर मी स्वतः उमेदवार होतो, आणि पक्षाने आदेश दिल्यामुळे आणि महाविकास आघाडीचं मतदान डिवाइड होणे, विभाजित होणे, म्हणून मला पक्षाने फॉर्म परतही घ्यायला लावला होता, माझी उमेदवारी मागे घ्यायला लावली होती. त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या या दोन्ही पक्षांसाठी, काँग्रेससाठी म्हणजे जालना औरंगाबादमध्ये देखील काँग्रेस उभाटासाठी आणि विधानसभा मध्यमध्ये उभाटासाठी आम्ही बऱ्यापैकी त्याग केलेला आहे. त्यामुळे आता त्यांनी मन मोठं केलं पाहिजे आणि आम्हाला योग्यरित्या समाधानकारक
योग्य न्याय दिला पाहिजे. आम्हाला शहरामध्ये व्यवस्थित आमच्या ज्या काही शाखा आहेत त्या ठिकाणी आम्हाला सीट शेअरिंग दिलं पाहिजे आणि म्हणून महाविकास आघाडी सोबतच ही निवडणूक लढली पाहिजे असं आमचं प्राधान्य राहील. जर त्यांनी परत डावललं आम्हाला तर मग आम्हाला स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय राहणार नाही. जवळजवळ 44 हजारापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. याच्यापर्यंत आपण कसे पोहोचणार आहात? मुळातच आता पोहोचण्याचा प्रश्नच राहिलेला नाही. ऑलरेडी म्हणजे मी जवळपास 30 वर्षापासून या शहरात काम करतो. माझा जन्म इथला झालेला आहे. माझा जन्म धावणी मोहल्ल्याचा आहे. कुंभारवाड्यात माझं बालपण गेलेलं आहे. खोकडपुऱ्यात लहानाचा मोठा झालेलो आहे. शिवाजी हायस्कूलला शिकलेलो आहे. SB कॉलेजला शिकलेलो आहे. MP लॉ कॉलेजला माझं लॉ झालेलं आहे. आणि आता मला बॅनर लावायची काही बॅनर लावून की आता निवडणूक लागली आहे आणि आता इथून पुढे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी बॅनरही लावले आणि कामाला सुरुवात केलेली आहे गल्ल्यामध्ये. नाही, बॅनर पॉलिटिक्स आम्ही कधी केलं नाही. आमच्याकडे व्यक्तिवाद चालतच नाही. परंतु लोक आता ओळखायला लागलेले आहेत आणि आता इथून पुढे काम करायचं काम नाही आहे. जे काही काम केलेलं आहे ते आतापर्यंत केलेलं आहे. आता लोकांपुढे फॉर्म भरायचा आहे आणि लोकांनी मार्क द्यायचे. लोकांनी ठरवायचं आहे की हा माणूस आपल्या उपयोगाचा आहे का. जर उपयोगाचा असेल तर पाठवायचं, नाहीतर परत रस्त्यावरची लढाई खूप अवघड असते. म्हणजे माझं लोकांना विनंती आहे आपल्या या चॅनलमार्फत की सर्वात महत्त्वाचं काम जे आहे ते चांगली माणसं, प्रामाणिक माणसं सभेमध्ये पाठवणं. महापालिकेत असेल, विधानसभेत असेल, हे पाठवणं फार सोपं काम आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रत्येकाला एका मताचा अधिकार देऊन केलेलं आहे. अगदी सत्तेची चाबी लोकांच्या हातात दिलेली आहे. परंतु लोक काय करतात की नजर हटी दुर्घटना घटी असं होतं. त्यावेळेस नजर हटली आणि दुर्घटना घटून जाते आणि त्यानंतर मग परत अवघड कामं. ह्याच्या मागे लागा, त्याच्या मागे लागा, मोर्चे काढा, आंदोलन करा. आता किती दिवस मला मोर्चे आणि आंदोलन करायला लावता? मला हे वोट चोरीचा परिणाम तुमच्यावर येणार आहे का? लोकांनी जर ठरवलं तर लोकांना उघडपणे मी आवाहन करतो की लोक जर जागरूक राहिले, तुमच्या मताचं संरक्षण तुम्हालाच करावं लागणार आहे. आता प्रारूप मतदार यादी येत आहे, आली असेल काल, तर ती प्रारूप मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे अगोदर तुम्ही तपासा. त्याची यादी देखील आम्ही आमच्या कार्यालयामध्ये लोकांना पाहण्यासाठी ठेवणार आहोत. लोकांनी यावं आणि पाहावं, स्वतःचं मत आहे का नाही हे पाहावं. मुख्यतः मुस्लिम आणि दलितांचं मतदानच कापलं गेलं पाहिजे अशी पूर्ण व्यवस्था या सत्ताधाऱ्यांची आहे. चोराचं काम चोरी करणं आहेच आहे, परंतु मग लोकांचं काम आहे जागरूक राहणे. त्याला पर्याय एकच आहे. याच्यामध्ये खूप म्हणजे महेशनगर सारखा, विद्यानगर सारखा, मोतीवाला नगर याच्यावरून लोकांची वस्ती आहे. याबद्दल काय म्हणणं आपलं? मी पाण्याचा जो प्रश्न मांडलेला आहे तो त्याच भागातला विद्या कॉलनीचा आणि तो मोतीवाला नगरच्या अलीकडच्या परिसराचाच तो पाण्याचा प्रश्न आहे की त्यांना वेळच माहीत नाही. सुशिक्षित लोक ह्या भानगडीत पडणार नाहीत आणि ते निश्चितच, मी LLB झालेलो आहे, वकील आहे, कायद्याची माहिती आहे आणि माझ्या प्रामाणिकपणाबद्दल आता मी काय सांगावं हा खरा प्रश्न आहे. आता लोकांनीच ठरवावं. आता 50 वर्षाचा होत आलेलो आहे मी. माझी वयाची 30 वर्ष जी आहे ती राजकारणात गेलेली आहे. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी देखील संपूर्ण आयुष्य समाजासाठी दिलेले आहे. ते नामांतराच्या चळवळीत होते. अनेक वेळेस जेलमध्ये गेलेले आहेत. भ्रष्टाचारासाठी नाही तर लोकांच्या प्रश्नासाठी जेलमध्ये गेलेले आहेत. आणि अशा या कुटुंबातून मी येतो. माझी आई महानगरपालिकेची शिक्षिका होती. माझी बहीण जी आहे ती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षिका होती. त्यामुळं अशा या कुटुंबातून मी आलेलो आहे आणि लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे. सेवा तर करणारच, अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवा तर करणारच. परंतु जर तुम्ही ताकद दिली, पॉवर दिली, सभागृहात पाठवलं तर अधिक प्रभावीपणे जो काही निधी आहे तो प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणार. टक्केवारी घेणार नाही. पूर्णपणे त्या ठेकेदाराला तुमचा एक ना एक रुपया तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णपणे मी शपथ घेऊन त्या ठिकाणी अगदी संविधानाचं जे काही पालन आहे ते अगदी हुबेहूब करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार. हे होते ॲडव्होकेट टकसाळजी, जे 15, 16, 17 ह्या वार्डामधून त्यांना मागणी आहे, पण तरीसुद्धा ते आपला जो प्रभाग नंबर 16 आहेत यांच्यामध्ये ते लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना काय वाटतं ते आपल्याला सांगितलं आहे. आपण नक्कीच पुढं पण यांच्याशी चर्चा करूया. या प्रभागासोबत आपण पाहत राहा UCN TV न्यूज. धन्यवाद.